यानंतर सर्वसामान्य महिलांसाठी कल्याणकारी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। शासन निर्णयात कोणताही बदल होणार नाही, मात्र ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांची पडताळणी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। नव्या सरकारच्या नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेमधून होणार आहे। वैयक्तिक खातं उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते कोणत्या बँकेत जमा करावेत यावरून वारंवार चर्चा होत असते। राजकीय पक्षांमध्ये सुद्धा अनेकदा यावरून कलगीतुरा रंगलेला आहे। मात्र महायुती सरकार सत्तेत येताच भाजपाचे नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेमध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते जमा होणार आहे। तर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते मुंबई बँकेमधून करण्यासाठी निकष सुद्धा डावलले आणि अर्थमंत्र्यांना सुद्धा डावलला असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली। आणि मुंबई बँकेचं विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली। मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं मंत्रालय पर्यटन, सेल्फी विथ नेता हे सर्व आता बंद होणार आहे। यापुढे मंत्रालयात काम असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाहीये। मंत्रालयात येणाऱ्यांना आता फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणारा 6व्या माळावरती लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी वगळता कोणालाही प्रवेश मिळणार नाहीये। गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे। अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल। ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये। आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल, तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल। जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल। नवीन सरकारनं पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मंत्रालय सुरक्षेमध्ये विशेष लक्ष घातले आणि यामुळेच मंत्रालयात येणाऱ्या हौशा नवशा गवशांपासून ते स्वयंघोषित सर्वपक्षीय लायझनर्सवर ब्रेक लावण्यासाठी हा आपण बघतोय की एअरपोर्ट सिक्युरिटी ज्या पद्धतीनं असते त्याच ठिकाणं अशा पद्धतीचे स्वयंघोषित सिक्युरिटी गेट्स जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। अद्याप हे गेट जे आहेत ते ऍक्टिव्हेट जरी झाले नसले तरी यापुढे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकावर विनाकारण अगदी फक्त कॅबिनला जाणं, मंत्र्यांसोबत फोटो काढणं, या सगळ्या भागात फिरणं, या सगळ्यांवर चाप देण्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो केला जातोय असं सध्या तरी बोललं जातंय। मात्र एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा होते त्यावेळेस मंत्रालयात खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते असतील, सामान्य नागरिक असतील, यांची संख्या मोठी होती। मात्र दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीपासून ते तहसील पातळीवरची सगळीच कामं जर मंत्रालयात करायची असतील तर इतरांनी इथं सगळी कामं करायची तरी कशी, हा मुद्दा लक्षात घेता आता यापुढे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकावर एक विशेष सिक्युरिटी कवच जे आहे ते उभारण्यात आले। मंत्रालयात विनाकारण
पर्यटन करणाऱ्यांना मात्र चांगला चाप बसणार आहे असंच म्हणावं लागेल. मी सचिन सर राऊझोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पुण्यात सुद्धा शिवसेना उभाटाला मोठं भगदाड पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये राजकीय भूकंपाची चिन्ह आहेत. उभाटा गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. गेल्या आठवड्यामध्ये या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान या नगरसेवकांच्या भाजपात जाण्याने काही फरक पडणार नाही असं उभाटाचे पुणे शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर यांना यांचं कळलं की आपण आपल्या प्रभागात काही काम केलं नसावं म्हणून यांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. पण तरी देखील आता जर आजच्या या शिंदे गटाने ज्या लोकांनी सांगितलं की त्या 5 जागा आमच्या आहेत तर नक्की हे जरा डोळे उघडे तर पुन्हा थांबतील पक्षात. थांबले तर ठेवणार का? आता अजून ते गेलेले नाहीयेत. शेवटी माणसाच्या मनात विचार बोलणार असतो. का तुम्ही त्यांच्याशी? बोलून झालं ऑलरेडी. त्यांनी त्यांचा निर्णय असा म्हणला की आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यायचं कमिटमेंट केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्या तिकिटाच्या पाठी उभे आहोत. लोकसभेला विधानसभेला जो फॉर्म्युला होता महायुतीचा की ज्यांनी ज्या जागा लढल्यात आणि ज्या जागा निवडून आल्यात त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली होती. त्यावेळेस शिवसेना पक्षाने त्यावेळेस ऐकलं. तोच फॉर्म्युला 2017ला जे निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यमानावर जे निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडून आले त्या जागा शिवसेनाच लढवणार आहे. ही आमची ठाम भूमिका असणार आहे. जसं लोकसभा विधानसभेला फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला राहील.